नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एसके म्युझिक मंत्रा आयोजित महाराष्ट्राची स्वरगाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न। जनजागृती सेवा संस्थेचा प्रिंट मीडिया पार्टनर म्हणून सहभाग। शर्मिला केसरकर म्हणजे एंटरटेनमेंट, स्वर, ताल, लय आणि संगीत असा स्वरधारेचा अनोखा मिलाप। म्युझिक मंत्राचा कुठल्याही संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेणे ही एक पर्वणीच असते। ठाणेकरांना त्याचा प्रत्यय आला। म्युझिक मंत्राच्या संचालिका शर्मिला केसरकर आणि 6 संगीतकारांच्या व गायक कलाकारांच्या साथीने महाराष्ट्राची स्वरगाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम सहयोग मंदिर हॉल, घंटाळी, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी गायिका ऑर्गनायझर शर्मिला केसरकर, गायक व सहदिग्दर्शक गणेश मांजरेकर, गायक अतुल खरे, शरद चौधरी, मंगेश पारकर, जितेश, धनंजय बी, डॉक्टर राजेंद्र काळे, पेंडसे, इंद्रनील, गायिका डॉक्टर माणिक काळे, संगीता सोनाली वाळवे, प्रज्ञा तांबे, नीलम ओमकार दोहोत्रे यांनी गायलेल्या विविध गाण्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। जयश्री सोलकर यांचे लावणी नृत्य लाजवाब होते। महाराष्ट्राची स्वरगाथा हा संगीतमय कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील, व्हिडिओग्राफी रवींद्र टिळककर, राकेश, ऑडिओक्राफ्ट भगवान भोईर, संगीत दिग्दर्शक तुषार बने यांचे विशेष सहकार्य लाभले। मध्यंतरामध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते ऑर्गनायझर शर्मिला केसरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला। याप्रसंगी ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे उपाध्यक्ष विभाग प्रमुख विजय चव्हाण, ध्यान प्रशिक्षक, लेखिका, व्याख्यात्या आरती भारज, कवी, वृत्तपत्र लेखक मनमोहन रोगे, अँटीपायरसी सेल मुंबईचे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता, देवांग कोष्टी समाजाचे ठाण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत कडुलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या सर्वांचा शर्मिला केसरकर व त्यांच्या सहकार्याने भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला। उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। शर्मिला केसरकर या म्युझिक मंत्रा या संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी ऑर्केस्ट्रा आयोजित करत असतात आणि सामाजिक बांधिलकी म्हणूनही सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य अतुलनीय आहे। शर्मिला केसरकर या भाजपा डोंबिवली शहर चित्रपट कामगार आघाडीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत। जनजागृती सेवा संस्थेने या कार्यक्रमात प्रिंट मीडिया पार्टनर म्हणून सहभाग घेतला होता। महाराष्ट्राची स्वरगाथा या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पांचाळ हसमुखाने आणि खुमासदारपणे केले। शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, ठाणे।